ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। रस्त्यावर अवैध पार्किंग करताय, सावधान। शहापूर शहरात फिरणार टोईंग व्हॅन। शहापूर पोलीस वाहतूक शाखेत कर्षित व्हॅन दाखल। शहापूर शहरात नित्याचीच झालेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून नगरपंचायतच्या साह्यानं शहापूर वाहतूक शाखेस कर्षित टोईंग व्हॅन उपलब्ध झाली असून या व्हॅनचं लोकार्पण शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुले उपस्थित होते। शहापूर नगरपंचायत, गोठेघर ग्रामपंचायत ते आसनगाव ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या राज्य महामार्ग तसेच शहापूर शहरातील अंतर्गत रस्त्यावर अवैधपणे पार्क केलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी केल्यानं मोठी वाहतूक कोंडी होते आणि त्याचा सामना शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना सहन करावा लागतो। यासाठी या व्हॅनचा फायदा होणार असून रस्त्यावर अवैध पार्किंग करणाऱ्यांना चाप लागणार आहे। सोमवारपासून कर्षित व्हॅन शहापूर शहरात फिरणार असून मुजोर वाहन चालकांवर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे आणि शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे। तसेच नागरिकांनी रस्त्यावर अवैध प्रकारे वाहने पार्क करू नये असं आवाहन शहापूर पोलिसांनी यावेळी केलं आहे। मी एपीआय शिवकुमार जाधव, शहापूर पोलीस ठाणे। आज आपण नगरपंचायतीच्या वतीने शहापूर नगरपंचायतीच्या परिसरात आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक टोईंग व्हॅनचं लोकार्पण केलेलं आहे। सदर टोईंग व्हॅन ही मार्केटमध्ये होणाऱ्या गैर पार्किंग तसंच बेशिस्त पार्किंगसाठी ती वापरण्यात येणार आहे। तर मी सर्व लोकांना, ग्रामस्थांना तसंच मार्केटमध्ये येणाऱ्या शहापूर नगरीमधील सर्व लोकांना आवाहन करतो की आपण पार्किंग हे व्यवस्थित करावे आणि सदरची पार्किंग हे सम विषम तारखेला असेल। एक बाजू सम तारखेला आणि एक बाजू विषम तारखेला अशा तऱ्हेचं ते पार्किंग असेल। पार्किंगची जी कारवाई आहे ती सोमवारी दिनांक 9 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल। तत्पूर्वी सर्व लोकांना आपण त्या टोईंग व्हॅनच्या वरती बसवलेल्या मेगाफोनद्वारे लोकांना माहिती तसंच जनजागृती करणार आहे की पार्किंगची व्यवस्था आपण कशी केलेली आहे। त्याचप्रमाणे पार्किंगसाठी आपल्याला काय पर्याय करता येतील किंवा काय नियम पाळायचे आहेत त्याबाबतची माहिती देण्यात येईल। नो पार्किंगमध्ये वाहन उचलल्यानंतर सर्वप्रथम त्याला 500 रुपये नो पार्किंग चार्जेस तसेच 200 रुपये टोविंग चार्जेस असे एकत्रित मिळून 700 रुपये आपण त्यांच्याकडून दंड स्वरूपात आकारणी वसूल करणार आहे। आणि त्यानंतर जर पुन्हा तसंच प्रकारचे जर पार्किंग झाले तर दुसऱ्या कारवाईच्या वेळेस ₹1,500 ही ऑनलाईन पद्धतीने आपण त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम ही वसूल करणार आहोत। तरी मी शहापूर नगरमधील सर्व लोकांना आणि शहापूर नगरीतील नगरवासियांना विनंती करतो की आपण योग्य प्रकारे पार्किंग करून आपल्यालाच कोणत्या प्रकारची वाहतुकीला गैरसोय होणार नाही आणि वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची आपण सर्वांनी मिळून जबाबदारी उचलूयात आणि शहापूरमधील जे काही वाहतुकीचा आणि कोंडीचा प्रश्न आहे तो आपण सगळ्यांनी मिळून सोडवूयात असं मी सगळ्यांना आवाहन करतो। ब्रेकिंग न्यूज मराठी, मयूर किरपन, शहापूर।